चीनचा कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात महाग होतोय, तर पाकिस्तानचा कांदा संपत आलेला आहे. तिसऱ्या बाजूला हॉर्मुझनंतर भारतासाठी नवीन रस्ता सुरू झालेला आहे निर्यातीच्या संदर्भात, तो म्हणजे ओमान. ओमान करारानंतर आता भारतीय कांद्यावर किंवा कुठल्या शेतमालावर आयात शुल्क नसणार आहे. त्याचाही परिणाम आपल्या कांद्याच्या बाजारभावावर होईल. आता प्रश्न आहे की महाराष्ट्रातल्या किंवा सगळ्या मध्य प्रदेश, गुजरात इथल्या कांद्याला बाजारभाव चांगला मिळेल का? विशेषतः नाशिक कांद्याला. आणि समजा नाही मिळाला तर आत्ताचे जे बाजारभाव जे आहेत ते पडणार तर नाही ना? या निर्यातीमुळे त्याला काय सपोर्ट मिळेल? ही सगळी माहिती बारकाईनं तुमच्या आग्रहास्तव आपण घेऊन आलेलो आहोत. नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 5 जून, वार आहे शुक्रवार 2026. आता सगळ्यात आधी चीनचा कांदा भारतीय कांद्याला कशी टक्कर देतोय किंवा भारतीय कांदा चीनच्या कांद्याला कशी टक्कर देतोय ते बघूया. अलीकडे चीनमधल्या काही एक्सपोर्टरनी दिलेल्या माहितीनुसार काही वेगवेगळ्या माध्यमांमध्ये ही माहिती प्रसिद्ध झालेली आहे, त्याच्या आधारानं आपण ते सांगत आहोत. तर ती माहिती काय सांगते किंवा तो अहवाल काय सांगतोय की चीनमध्ये कांद्याचे दर वाढलेले आहेत, वाढू लागलेले आहेत. कारण मागच्या वर्षी कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी कांद्याखालील क्षेत्र कमी केलेलं होतं. त्यामुळे उत्पादन घटलं आणि उत्पादन घटल्यामुळे आता दर वाढायला लागलेले आहेत. मात्र या सगळ्या याच्यातनं या दरवाढीमुळेच भारतीय कांदा चीनच्या कांद्याशी स्पर्धा करतोय, कारण आपला कांदा त्यांच्या तुलनेत कमी दर असेल. आता याचा अर्थ काय आहे की जगातील आयातदार देश फक्त चीनकडे नाही तर भारतीय कांदा तुलनेने स्वस्त, चीनपेक्षा तुलनेनं गुणवत्ता चांगली आणि चांगला उपलब्ध असल्यानं अनेक बाजारपेठांमध्ये भारतीय कांदा आता स्पर्धात्मक ठरतोय. जगातील बाजार आपल्याकडे त्या दृष्टीनं बघत आहे, एक चांगला पुरवठादार म्हणून. दुसऱ्या बाजूला मधल्या काळात पाकिस्तानच्या संदर्भात काही बातम्या आल्या, ते पण आपण समजून घेऊया. पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट क्लिअर करतो की पाकिस्तान हा कधीही आपल्या देशाशी स्पर्धा करू शकणार नाही कांदा उत्पादनामध्ये आणि कांदा निर्यातीबाबत. मात्र एका वर्षी त्यानं थोडीशी निर्यात जास्त केली आणि आपला उल्लू सीधा करणं म्हणतात तर तसं केलं. पण एरवी पाकिस्तानची अशी काही ताकद नाही आहे आणि त्याचा काही फार मोठा आवाका पण नाही आहे. म्हणजे एकटा नाशिक जिल्हासुद्धा जास्त कांदा पिकवतो इतका कमी कांदा पाकिस्तानमध्ये पिकतो, साधारण 25 ते 30 लाख मेट्रिक टन वर्षभरात. आणि याची तो निर्यात किती करतो? 2 ते 3 लाख मेट्रिक टन. भारताची निर्यात किती आहे? सरासरी 15 ते 17 लाख मेट्रिक टन. यावर्षी किती झाली आहे? 12 लाख मेट्रिक टन. आणि आता ती वाढून 20 लाख मेट्रिक टनापर्यंत निर्यात जाणार आहे भारताची. ते तुम्ही पॉझिटिव्हली लक्षात घ्या. त्यामुळे एक कळकळीचं आव्हान आहे, अशा जर बातम्या कोणी देत असतील तर त्या अफवा हे करून सोडून द्यावं. हे पाकिस्तानचं भारतामध्ये कौतुक करणारे जर लोक असतील तर ही चुकीची गोष्ट आहे. पण ॲग्रोशिवार अशा वेळेस बारकाईनं अभ्यास करतो आणि तुम्हाला ती सगळी माहिती घेऊन येतो. चला तर पाकिस्तानची परिस्थिती काय ते बघूया. पाकिस्तान विरुद्ध भारत सध्याची परिस्थिती. उत्पादन क्षमता भारताची खूप मोठी, पाकिस्तानची तुलनेनं खूप कमी. वर्षभर पुरवठा भारताला शक्य आहे, पाकिस्तानला नाही. मर्यादित पुरवठा तो कांदा पुरवठा करू शकतो. आता आखाती देशात बाजारातली परिस्थिती भारताची मजबूत आहे, पाकिस्तानची जी आहे पारंपरिक पद्धत आहे. निर्यातीचं नेटवर्क भारताचं अतिशय चांगलं विकसित आहे आणि पाकिस्तानचं जे आहे ते मर्यादित आहे. मोठ्या प्रमाणावर उपलब्धता होय, आपला कांदा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतो. पाकिस्तानचा मात्र तसं नाही. या सगळ्या याच्यामध्ये मागच्या काही महिन्यात पाकिस्तानमधील उत्पादन आणि पुरवठा मर्यादित असल्याने गल्फमधील अनेक व्यापारी आता पुन्हा भारतीय कांद्याकडे वळले आहेत. महाराष्ट्रातील उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्यामुळे या मधल्या काळामध्ये भारताला त्याचा फायदा पण होतो आहे. आणि मार्चची जर तुम्ही आकडेवारी पाहिली तर मागच्या मार्चच्या तुलनेत यंदाच्या मार्चमध्ये निर्यात वाढलेली आहे. साधारण 1.5 लाख मेट्रिक टन मार्च 2026मध्ये भारतानं निर्यात केलेली आहे. आता पाकिस्तान एवढं करेल का अख्ख्या याच्यामध्ये? म्हणजे आपली 2 किंवा 3 महिन्याची निर्यात आणि पाकिस्तानची
जी निर्यात असते पारंपरिक जी रेग्युलर चालते ती सारखी असते, ती वर्षभराची. ठीक आहे. पण एका बाजूला चीननं दिलासा देतो आहे, दुसऱ्या बाजूला पाकिस्तानची कमकुवत परिस्थिती आहे. आणि मग आता त्यातच अलीकडे जो ओमानचा करार झाला तो काय आहे? तुम्ही तसं आम्हाला सांगतात की बाबा हॉर्मुझची खाडी आहे आणि तिथं जायला फार त्रास होतो, तिथं बंदी आहे. मग दुसरा पर्यायी मार्ग काय? तर भारतानं दुसरा पर्यायी मार्ग शोधलेला आहे पश्चिम आशियामध्ये जायला, गल्फ कंट्रीजमध्ये जायला, तो म्हणजे ओमान. आता ओमानशी करार हा मास्टर स्ट्रोक होता का भारताचा? बघूया त्याच्यामध्ये. तर ओमानचा करार CEPA सेपा म्हणजे नक्की काय आहे? 1 जूनपासून भारत आणि ओमान यांच्यातील सेपाचा पूर्ण वाक्य वाचून दाखवतो. कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट. कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट हे 1 जून 2026 लागू झालेलं आहे. या करारामुळे भारताच्या सुमारे 99% निर्यात मूल्याला ओमानमध्ये शुल्कमुक्त किंवा अगदीच काही असेल तर अत्यल्प शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे याचा सर्वात फायदा कृषी उत्पादन आणि त्यातही कांद्याला होणार आहे. आता ओमानमध्ये कांदा ड्युटी फ्री झाला असं समजूया, पण पुढे काय? नुसता कांदा ड्युटी फ्री नाही तर ओमानवरनं एक मार्ग आखाती देशांमध्ये जातोय, त्याचाही आपल्याला फायदा होतोय. ओमान इतका महत्त्वाचा काय आहे? आजपर्यंत बहुतेक माल UAE आणि होर्मुझच्या सामुद्रधुनी मार्गे जात होता. मी काही मुद्दे काढून ठेवले, ते मी बारीक बारीक वाचून दाखवतो. मात्र मध्य पूर्वेतील तणावामुळे हा मार्ग धोकादायक ठरत होता, हे तुम्हाला माहिती आहे. आपणही ते सगळं केलेलं आहे. अशा वेळी ओमानमधील कुठले बंदर आहे ते बघूया. सोहार, सलल्लाह आणि दुक्म ही बंदरे भारतासाठी पर्यायी केंद्र म्हणून पुढे येत आहेत. ही बंदरे होर्मुझच्या बाहेर असल्यानं, होर्मुझचा याच्याशी काही संबंध असल्यानं तुलनेनं सुरक्षित मानलं जातं आहे. गव्हर्नमेंटच्या जी काही ज्यांनी माहिती जारी केली होती 1 तारखेला भारत सरकारच्या माहिती विभागानं, त्याचा आधार घेऊन मी हे सांगतो आहे. आता भारत ते गल्फ कांदा निर्यात आणि या किती दिवसात जाते? म्हणजे तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न आहे, बाबा इथून मी माझा चांगला कांदा आहे, व्यापारी म्हणतात की तुमचा कांदा खराब आहे, त्याचं पाणी सुटतं, आणि मग इथून दुबईला पाठवायचा असेल तर त्याला किती चांगली क्वालिटी पाहिजे ते बघूया. आता UAEला जायला साधारण 4 ते 7 दिवस लागतात थेट जायला. खर्च येतो कमी, जोखीम आहे जास्त होर्मुझमुळे. ओमानमध्ये गेलं तर ओमान प्लस ट्रक म्हणजे जहाज प्लस ट्रक या मार्गाने जावं लागतं. तिथे 14 ते 20 दिवस लागतात. खर्च जास्त येतो, जोखीम कमी आहे. आता फुजैरा बंदर जे आहे UAEचं, तिथं जाऊन प्लस जर तुम्ही रस्त्याचा मार्ग अवलंबला तर 5 ते 10 दिवस तिथे दुबईमध्ये कांदा जायला लागतो. खर्च मध्यम येतो, जोखीम मध्यम आहे. सध्या या मार्गानं आपला कांदा चालला आहे. फुजैरा असेल, शारजा असेल, मी खूप आधी जेव्हा युद्ध सुरू झालं त्याच वेळेस हे पर्याय सुरू झालेत हे सांगितलेलं होतं. तर आता या सगळ्यातनं शेतकऱ्यांसाठी याचा काय फायदा आहे बाबा? नवीन बाजारपेठ पहिला फायदा महत्त्वाचा आहे. ओमान स्वतः मोठा ग्राहक नसला तरी गल्फ आणि आफ्रिका आणि पूर्व आफ्रिकेसाठी तो एक काय म्हणतात ज्याला ट्रान्झिट हब म्हणू शकतो किंवा एक डेपोसारखं ठरू शकतो आपल्यासाठी. आता निर्यात बंद पडण्याचा धोका कमी आहे. म्हणजे वेगवेगळ्या चॅनलला भाव पाडण्यासाठी म्हणून ज्या बातम्या येतात त्या किती आल्या तरी निर्यात सुरू राहील हे ते सांगत नाहीत. निर्यात बंद पडण्याचा धोका कमी कसा? हॉर्मुझमध्ये तणाव निर्माण झाला तरी ओमान मार्गे पर्यायी व्यवस्था उभी राहू शकते. आणि त्यांना माहिती आहे की आपल्याला आता कांदा आणि भाजीपाला लागणार आहे, त्यामुळे आपण हे निर्यात शुल्क कमी करून टाकावं. नाहीतर उद्या हॉर्मुझ आणि या सगळ्या याच्यातनं भडका उडाला, अजून तरी ते सोल्युशन आलेलं नाही आहे त्याच्यावर, तर आपले खाण्याचे वांदे होतील. त्यामुळे ते पण त्या देशांना पण त्यांची काळजी आहे. आपल्याला जशी आपल्या कांद्या निर्यातीची आणि बाजारभाव वाढीची काळजी आहे किंवा कांदा असेल, बटाटा, टोमॅटो असेल, इतर भाजीपाला असेल, तसं त्यांना पण आहे. आता कांद्याची स्पर्धात्मकता जी आहे ती वाढणार आहे. शुल्क कमी झाल्यानं भारतीय माल अधिक आकर्षक किमतीत विकला जाऊ शकतो. आता पण हे सगळं असलं तरी एक महत्त्वाचं वास्तव आहे, ते समजून घ्यायला पाहिजे. आता सगळेच शेतकरी तुम्ही विचाराल की निर्यात वाढली तर भाव लगेच वाढतील का? उत्तर आहे नाही. एवढं सगळंच दिलं आणि शेवटी नाही म्हणतायत, हे असं का? तर आता तर कुठे करार झालेला आहे.
याच्यानंतर थोडा वेळ लागेल. याचं काय कारण आहे? महाराष्ट्रामध्ये उन्हाळी कांद्याचा साठा अजूनपणे आवक मोठी होती आहे. आवक पूर्णपणे कमी झालेली नाही. ओमान मार्गे अजूनही वाहतूक खर्च आहे. व्यापारी निर्यातदार हळूहळू त्याच्यासाठी सरावतील, तयार होतील आणि त्यानुसार निर्यात वाढण्यास थोडा वेळ लागेल. कारण एकदा करार झाल्यानंतर किमान 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर हे लागू शकतो. आता संभाव्य परिणाम काय होतील बरं जुलैमध्ये, जून जुलैमध्ये? आपण बघूया सध्याची स्थिती आणि संभाव्य परिणाम. निर्यात जी आहे ती वाढीच्या मार्गावर हळूहळू वाढ होईल. सध्याची परिस्थिती वाढीच्या मार्गावर पुढे वाढ होईल. देशांतर्गत आवक सध्या चांगली आहे, कमी होण्याची शक्यता आहे पुढे. मी आणखी 15-20 दिवस, महिनाभराचं सांगतो आहे. जुलैचा साठा उपलब्ध कसा आहे? आता उपलब्ध आहे, नंतर तो आवक साठा कमी होणार. भाव आता दबावात आहे, नंतर त्याला आधार मिळेल, पण एकदम भडकणार का ते पण बघूया. तेजीची शक्यता आता मर्यादित आहे. बघताच आहोत आपण की सोमवारी वाढला, मंगळवारी कमी झाला. याबद्दल व्हिडिओ केलेला आहे, तो बघू शकतात. पण इथं मात्र नंतर ती तेजीची शक्यता जास्त आहे. आता यातनं जे 3 मोठे संकेत मिळत आहेत ते काय आहेत आणि निष्कर्ष काढून हा व्हिडिओ आपण समारोप करूया. चीनमध्ये दर वाढत आहे. चीनमध्ये उत्पादन घटल्यानं जागतिक बाजारात भारतीय कांद्याला स्पर्धा आणि भारतीय कांद्याची मागणी वाढेल, निर्यात वाढेल. सेपा किंवा ओमानमुळे नवीन दरवाजे उघडले निर्यातीसाठी. शुल्कमुक्त प्रवेश ओमानमुळे होणार. कांद्याला आणि भाजीपाल्याला निर्यातदारांना या स्पर्धेचा फायदा होणार. गल्फ जो बाजार आहे तो भारताकडे मोठ्या आशेने पाहतोय. गल्फ देशांसाठी भारत भौगोलिकदृष्ट्या जवळ असल्यानं त्याचा दीर्घकालीन फायदा भारतालाच होऊ शकतो. आता तुमच्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला आणि निष्कर्ष. दर्जेदार कांदा वेगळा ठेवा. हे मी सांगितलेलं आहे. क्वालिटी, सुपर क्वालिटी 55+ जो कांदा असेल तो तुम्ही बाजूलाच ठेवा, तो विकूच नका. आणि विकायचा असेल तर 25% विका. कालचा व्हिडिओ बघा. शक्य असल्यास वेगळा ठेवा, साठवण करा. निर्यात दर्जाचा कांदा, ते तुम्हाला माहिती आहे की बाबा निर्यात दर्जाला कसा कांदा लागतो. म्हणजे थोडक्यात काय, जो ओमान मार्गे जर गेला तर तुमच्या कांद्याला 20 दिवस लागतील असं गृहीत धरा. म्हणजे तुमचा कांदा विकल्यानंतर समजा नाशिकमध्ये, अहिल्यानगरमध्ये किंवा पुण्यामध्ये तुम्ही कांदा विकत असाल, तुमचा कांदा 4 महिने ठेवण्याच्या क्वालिटीचा आहे आणि ओमान मार्गे तो जर पाठवायचा झाला तर इथून मुंबईपर्यंत जायला 2-3 दिवस व्यापाऱ्याकडच्या हाताळणी आणि त्या सगळ्या याच्यात, आणि पुढे 5 दिवस जहाजाला लागतात. तर त्याऐवजी तुम्ही ओमान मार्गे जर 15 दिवस लागले तर तुमचा कांदा या 15 दिवसात खराब होणार नाही, याची तुम्हाला खात्री असली पाहिजे. तसा असेल तर तुमच्या कांद्याच्या भावाचं रॉकेट होईल. आत्ता नाही, नंतर. स्थानिक व्यापारी आणि निर्यातदार दोन्ही पर्याय तुम्हाला तपासावं लागतील. थेट निर्यातदारांशी काही कॉन्टॅक्ट होत असेल तर तिथेही तुम्हाला जाता येईल. बाजारातील आवक आणि निर्यातीचे ट्रेंड तुम्हाला बघता येईल. आता मी निष्कर्ष काय की सध्या एका दिवसाला कांदा 2,500-3,000 हजार रुपये जाईल का हो सरासरी? या एवढ्या काळात जाणार आहे का? एवढे 8 दिवसात, 15 दिवसात? मला विचारता येते पुढे काय असेल. या शनिवारी कसे असतील, सोमवारी भाव वाढतील का? जाणार नाहीत. परत एकदा सांगतो, अशी अपेक्षा सध्या ठेवू नका. सरासरी जास्तीत जास्त 3,000 तर देतात ना लोक. सोलापूरला मिळतात, पिंपळगावला मिळतात. पण चीनमधील वाढते दर, पाकिस्तानमधला कमी होणारा कांदा, मर्यादित स्पर्धा, भारत ओमानचा हा करार आणि नवीन असलेला मार्ग येणाऱ्या काळात सकारात्मक संकेत देत आहे निर्यातीसाठी. मार्चमध्ये वाढलेली निर्यात, मागच्या वर्षीच्या तुलनेत आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढलेली निर्यात, या सगळ्या गोष्टीमुळे आणि या वर्षासाठी निर्यातीचं जे अंदाज आहे तो 20 लाख मेट्रिक टन आहे. बघा, तर हे सगळे सकारात्मक संकेत येणाऱ्या काळामध्ये जुलैपासून कसे कांद्याचे भाव असतील ते वाढीचे संकेत आहेत. आता तुम्हाला कांद्याचा बाजारभाव किती मिळाला ते मला कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तातडीनं सबस्क्राईब करून घ्या. आणि पुढच्या आठवड्याचे बाजारभाव काय असतील हे जिल्हावार बघायचं असेल आणि कांदा विक्रीचं शेड्यूल कसं ठेवायचं हे जर समजून घ्यायचं असेल तर आत्ताच जॉईनच्या बटनावर मेंबरशिपच्या व्हिडिओला क्लिक करा. आपण उद्या त्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ करतो आहे, उद्या किंवा रविवारी. नमस्कार, मी पंकज जोशी, विंचूरकर.